सर्वांना. तर आम्ही शेतात गेलो होतो हुरडा पार्टी करण्यासाठी. अचानक आमचा प्लॅन झाला. त्याच्यानंतर ज्वारीचे कणस मोडून आणले. असा छोटासा खड्डा बनवला होता. असा खड्डा बनवायचा असतो, त्याच्यातून माती बाहेर काढायची असते, नंतर ते तर पेटवायचे असतात गोवऱ्या. तर आता इथं थोडंसं पेटवण्यासाठी पाला टाकायचा, त्याच्यानंतर गोवऱ्या टाकायचं, म्हणजे चांगलं पेटतं ते. आता वरून गोवऱ्या टाकलेल्या आहेत. आणि हातात दे लाव गप. तू का खाते? त्याला काय म्हणते? हरभरा. पेटवलाय खाली आपलं ते पाला टाकलेला, त्यामुळं वरती गोवऱ्या आपोआप पेटतात. आता हे चांगलं पेटू द्यायचं. आता चांगल्या प्रकारे पेट घेतलं. जात दूरच आता पेटून गेलंय ती. पेटून गेलं. आता चांगला हार पडलाय. ह्याच्यात कंस लावायला लागतात. कंस लागून पलटे पण करायला लागतात लगेच, नाहीतर करपतात. त्यानंतर मग हुरडा चोळायचा असतो. आता इथं 2-4 कंस लावलेत, एक भाजले. नंतर शेतातलंच केळीचं पान होतं, खोबऱ्याची चटणी होती, शेंगदाण्याची चटणी, साधीची लाल चटणी, खोबरं, गूळ, शेंगदाणे, चिंच असं आणलेला, आणि हुरडा पण आणलेला मस्त खाण्यासाठी. नंतर इथं हुरडा चोळून घेतलं. नाही गोड लागायचं खायला येते. खड लागतंय. खड काय बोलती? ते काय आधी इकडं बघ. बेल्ट नीट कर. बेल्ट नीट कर. जाने बेल लाव गं. आता हे सोबत खाताना हे करा की, काढा की. मी चटणी घेऊन आधीच आपण काढा. आधी दे तू दाखव. खा ना मी. दीदी खा की. खाते थांबा व्हिडिओ. हो का, असं काढा, असं खा. मोठं का काकाचं मगाच्यापासून व्हिडिओ चालू आहे. इथं मी सगळ्यांना सांगत होते व्हिडिओसाठी असा मुठभर घ्यायचा. हा
गप दुसरा घे तू. इथं नंतर हरभऱ्याच्या शेतामध्ये गेलेलो होतो. कोवळा हरभरा होता, काही काही ठिकाणी नेबार होतात, बघून बघून घ्यावा लागत होता. किती छान फुलं आलेत बघू शकता. काही कोवळा होता, काही झालेला होता खाण्यासाठी. ज्वारीतला काढाय. तुम्ही कुठं कुठं पाहिजे ना तिथंच मध्ये. इथं कोथिंबीर आणि मेथी लावलेली, तर मध्ये मध्ये मेथी होती, पलीकडं कोथिंबीर पण होती, त्याला फुलं यायला लागलेली. आणि ज्वारीमध्ये त्याचं हिरवंगार दिसत होतं. आणि 5 वाजून गेलेले आणि तिकडून आदिरा कशी मस्त चालत चालत येत होती छान. ये. हा झालेला खाण्यासारखा शेवटी सापडला. नंतर 5 वाजून गेलेले, दिवस मावळाचा टाईम होता, त्यामुळे मस्त असं वातावरण झालं होतं. संध्याकाळचं वातावरण एकदम छान दिसत होतं. इथं ज्वारीची कणस म्हणजे हे अजून हुरडा झालेला, पण जास्त निबर नव्हती झाली. नंतर गुलाबाच्या झाडाला किती छान फुलं आलं होतं आणि कळ्या पण आलेला, मस्त एक छानसं ते दिसतंय. नंतर आम्ही घरी पण आलो आता आणि रेड गुलाबाला पण कळी आले, बघू शकता किती छान मस्त ह्याला कळी आली. खूप फुलं येतात ह्याला. नंतर हा दुसऱ्या दिवशी सकाळचा मॉर्निंगचा व्हिडिओ. सकाळी छोटीशीच रांगोळी काढते मी दरवाजासमोर, छान वाटते. नंतर दुसऱ्या दिवशी होती चतुर्थी. तर चतुर्थी होती म्हणून संध्याकाळी आम्ही मंदिरात गेलेलो होतो. गावामधलं हे गणपती बाप्पाचं मंदिर आहे. ताटामध्ये सगळं नेलेलं होतं मी. हळदी कुंकू, दुर्वा, अक्षदा, विडा, कापूर, अगरबत्ती, दिवा, धूप, लाल आपलं जास्वंदीचे फुलं नेले होते, फुलं ठेवले, हळदी कुंकू लावलं, मोदक पण बनवून नेलेले. इथं विडा ठेवला, दिवा आधीच लावून ठेवलेला, 1 रुपयाचं नाणं पण ठेवलं, फूल ठेवलं गणपती बाप्पाला. ती वस्त्रमाळ होती, ती वस्त्रमाळ पण आणलेली आणि मोदक पण आणलेत, पण ती वस्त्रमाळ माझ्याकडून छोटी झालेली, त्यामुळं मी तशीच घातली. आरती करायची की त्यांना बोलवायचं. आधी दे बघ घ्या. किती ठेवले कापून? सर्वांगी सुंदर सिंदुराची कंठे माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना कृती. जय देव जय देव रत्नाचंद्र गौरा गौरी कुमारा चंदन ज्योती कुंकेश्वरा. हिरे शोभा प्रेम पुरे चरणी घागरिया. जय देव जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना कृती. जय देव जय देव लंबोदर पीतांबर परिमल मंडला. सरळ सुंदर नयना दासरामाचा वडपा हे चरणा. संकटी पावा निर्माण रक्षा विष्णुवर वंदना. जय देव जय देव जय मंगल. इथं मध्ये आदिरा शांत बसत नव्हती, त्यामुळे त्याने कार्टून लावलेलं, त्यामुळे ते मध्येच यूट्यूबला चालत नाही दुसरं म्युझिक लावलेलं, त्यामुळे इथं व्हिडिओ म्यूट केला. नाही तर इथं पण आरती चालूच होती.
हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे कृष्ण गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. आधी हे घे आत घे. नारळ फोडायचं ना. आजी म्हणजे जाऱ्या बाहेर पडायचं. पाणी आलं तरी हो तेव्हा बंद कर बाहेर. मोबाईल. आरती सगळी जर असं तिने मोबाईल बघितलं. नंतर इथं सुप्रियाने आम्हाला जेवण बनवलं होतं. दम आलू, मेथीची भाजी, वरण भात, पुरी होती, चपाती, जिलेबी होती, कुरडई होती आणि बटाटा भजी. छान असं मस्त जेवण केलं आणि छान व्हिडिओ काढला. नंतर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. नंतर मी इकडं पुण्याला आल्यावर मेथीची रस्सा भाजी बनवली होती, शेवगा बनवला होता, मेथीची सुकी भाजी, हरभऱ्याची भाजी होती, वरण भात होतं असं आणि शेंगदाणा होता आणि बाजरीची छान भाकरी बनवलेली असतं. मस्तपैकी गावरान बेत होतं.